श्री गणेशाय नमः. श्री शिवलीलामृत कथासार कथा 5वी. या अगोदर आपण 4 कथा पाहिलेल्या आहेत. आज आपण 5वी कथा पाहणार आहोत. तर आपण पाहूया. सदाशिव ही 4 अक्षरे जो नेहमी उच्चारतो तो शिवाचे पूजन करत असतो. जो शिवनामाच्या जपाने शुद्ध झालेला आहे त्याला कोणत्याही प्रायश्चित्ताची गरज नाही. शिवनामाचा महिमा अगाध आहे. जो प्रदोष व्रत नेहमी पाळतो त्याला काहीही कमी पडत नाही. ही गोष्ट त्रिवार सत्य आहे. ज्याला आयुष्य, आरोग्य, सुखसंपत्ती, संतती आणि दिव्य ज्ञान हवे असेल त्याने हे प्रदोष व्रत मनोभावे करावे. हे व्रत केले की दारिद्र्य आणि दुःख 6 महिन्याच्या आत नाहीसे होते. 1 वर्षभर प्रदोष व्रत केले तर ज्ञान प्राप्त होते. 12 वर्ष प्रदोष व्रत आचरणाऱ्याच्या घरी भाग्यलक्ष्मी स्वतःहून येते. व्यास महर्षींनीच हा महिमा सांगितला आहे. जो कोणी हा महिमा खोटा आहे म्हणेल त्याला फार दुःख प्राप्त होईल, फार क्लेश सहन करावे लागतील. हा महिमा खोटा आहे असे जो म्हणतो तो दांभिक आहे. त्याची भक्ती आणि ज्ञान खोटे आहे. त्याचा गुरु काल्पनिक आहे असे खुशाल समजावे. पार्वती परमेश्वराचे चरणी ज्याचे मन जडले आहे त्याहून पवित्र दुसरा कोणीही नाही हे लक्षात ठेवावे. मृत्यूसारखी मोठी संकटे प्रदोष व्रताने नाहीशी होतात. आता मी कथा सांगतो ते ऐका असे म्हणून सूत शौनकादी ऋषींना सांगू लागले. पूर्वी विदर्भ देशात सत्यरथ नावाचा राजा राज्य करत होता. तो महापराक्रमी होता, धर्मशील होता, परंतु तो शिवाचे भजन पूजन मात्र करत नसे. त्यामुळे काय झाले, शाल्व देशाचा राजा मोठे सैन्य घेऊन सत्यरथावर चालून आला. 7 दिवस घनघोर युद्ध झाले. शेवटी राजा सत्यरथ युद्धात मारला गेला. शत्रूने नगरात प्रवेश केला. सत्यरथ राजाची राणी गरोदर होती. तिचे दिवस भरले होते, पण शत्रू नगरात शिरताच ती एकटीच चोर वाटेने रानात पळून गेली. सुकुमार अशा त्या राणीला चालताना काटे टोचत होते. श्रमाने ती मूर्छा येऊन पडत होती. सावध झाली की शत्रूच्या भीतीने मागे पुढे पाहत पुन्हा पळत होती. राणी अतिशय सुंदर होती. मदनाला सुद्धा मोह पडावा असे तिचे रूप होते. पण दैवाची गती गहन आहे. जिचे नखही सूर्याला कधी दिसत नसे ती सुंदरी गरोदर अवस्थेत एकटीच रानात येऊन पडली होती. नलाची दमयंती आणि भिल्लणीच्या रूपात असलेली सती पार्वतीच पुन्हा वनात संचार करत आहे असे वाटत होते. कर्माची फळे भोगावीच लागतात, त्याला इलाज नाही. शेवटी बिचारी एका वृक्षाखाली दमून बसली. त्यातच तिला प्रसव वेदना सुरू झाल्या. जिचा शब्द झेलण्यासाठी 100 दासी मागे पुढे असत त्या राणीला आज भांडेभर पाणी द्यायला कोणी नव्हते. ती राणी इंदुमती जमिनीवर गडाबडा लोळत पाण्यासाठी टाहो फोडत होती. पण ऐकणार कोण? थोड्या वेळात ती प्रसूत झाली. तिला सुंदर मुलगा झाला. पण आता ती तहानेने व्याकुळ झाली होती. त्यामुळे तिला काही सुचेना. अजान अर्भकाला तिथेच सोडून राणी इंदुमती बसत उठत जवळच असलेल्या सरोवरापाशी गेली. तिने पाण्यात पाय टाकला. तेवढ्यात एका मगरीने तिचा पाय धरला व तिला मारून टाकले. बिचारा नवजात राजपुत्र जमिनीवर पडला होता आणि मोठमोठ्याने रडत होता. त्याच रस्त्याने उमा नावाची एक ब्राह्मण विधवा येत होती. तिच्याकडेवर तिचा 1 वर्षाचा मुलगा होता. तिलाही जगात नात्याचे कोणीच नव्हते. ह्या चिमण्या बाळाला पाहून
तिला दया आली. नाळ सुद्धा न कापलेला हा सुंदर बाळ येथे कसा आला तिला समजेना. हा कोणत्या जातीचा असेल? त्याला उचलून घ्यावे की नाही? उचलून न घ्यावे तर हिंस्र पशु याला मारून टाकतील. काय करावे? क्षणभर तिला काही सुचेना. तेवढ्यात यतीच्या वेशाने भगवान शंकर तेथे आले आणि त्यांनी सांगितले, तू हा बाळ जरूर घरी ने. ह्याच्यामुळे तुझा भाग्योदय होईल. हा क्षत्रिय कुमार आहे. स्वतःच्याच मुलासारखा त्याचा सांभाळ कर. मात्र कुणालाही ही गोष्ट सांगू नकोस. दरिद्री माणसाला परी सापडावा. चिंतामणी रत्न आपोआप पुढ्यात येऊन पडावे. मेलेल्याच्या मुखात अमृत पडावे. तसा हा बाळ तुला सापडला आहे. त्याचे पालन कर. एवढे सांगून शंकर गुप्त झाले. मग उमेने दोन्हीही पुत्र घेऊन प्रवासास सुरुवात केली. स्वतःच्या मुलाचे नाव तिने शुचिव्रत ठेवले व राजपुत्राचे नाव धर्मगुप्त ठेवले. दोघांना कडे खांद्यावर घेऊन ती घरोघर भिक्षा मागत असे. कोणी विचारलेस तर हे माझ्याच पोटचे दोन्हीही मुलगे आहेत असे सांगत असे. अशा तऱ्हेने फिरता फिरता ती एकचक्र नावाच्या नगरात आली. तिथे तिला एक शिवालय दिसले. शिवालयात अनेक थोर ऋषी बसले होते. शिवाची आराधना सुरू होती. शांडिल्य ऋषीच्या देखरेखीखाली यज्ञयाग सुरू होता. उमा आपल्या दोन्हीही पुत्रासह शिवालयात आली व पूजा पाहत उभी राहिली. धर्मगुप्ताकडे निरखून पाहत शांडिल्य ऋषी म्हणाले, अरे रे, दैवाची गती किती विचित्र आहे पहा. हा राजपुत्र आज दीन होऊन गरीब होऊन येथे भिक्षा घेण्यासाठी आला आहे. उमेने शांडिल्य ऋषीचे पाय धरले व म्हटले, महाराज, आपण त्रिकाल ज्ञानी आहात. तुम्हाला भूत भविष्य सर्व समजते. माझ्यावर कृपा करा आणि याचे आई वडील कोण आहेत? जिवंत आहेत की मेले आहेत हे मला सांगा. या राजपुत्राचा पिता सत्यरथ नावाचा राजा होता. एकदा काय झाले, हा प्रदोषाच्या वेळी शंकराची पूजा करत बसला होता. तेवढ्यात शत्रूंनी नगरावर हल्ला केला. नगराला शत्रूचा वेढा पडला. तेव्हा शंकराची पूजा सोडून तो शत्रूशी लढायला गेला. शत्रूंना ठार मारले. परंतु नंतर पूजा पूर्ण न करता सत्यरथाने जेवण केले. पूजा विसरून गेला. त्यामुळे तो या जन्मात अल्प आयुष्यीच होऊन मरण पावला. म्हणून कोणीही पूजा सोडू नये. याच्या आईने कपटाने आपल्या सवतीचा प्राण घेतला होता. म्हणून ह्या सवतीने मगरीचे रूप घेऊन तिचा सूड घेतला. तिला मारून टाकले. हा राजपुत्र धर्मगुप्त याने मागच्या जन्मी शंकराचे कोणतेही व्रत केले नाही. म्हणून जन्मताच हा आईवडिलांना पारखा झाला. म्हणून प्रदोषाचे वेळी भक्तिभावाने शंकराचे पूजन करावे. कधीही अर्धवट पूजा करून उठू नये. प्रदोष काळात देवी पार्वती समोर भगवान शंकर स्वतः नृत्य करत असतात. सरस्वती वीणा वाजवत असते. पुरोहित बांसरी वाजवत असतो. लक्ष्मी ताल देत असते. भार्गवी मधुर आलाप घेत असते. शिवाचा परममित्र यक्षपती हात जोडून समोर उभा असतो. यक्ष, गण, गंधर्व, किन्नर, देव सर्व उभे राहून शंकराचे नृत्य पाहत असतात. असा हा भाग्यवान प्रदोष काळ आहे. मुनिराज, आपण मला एवढे ज्ञान दिलेत. मी आपल्याला शरण आलेले आहे. आपण मला माझा पुत्र दरिद्री का झाला हे सांगावे. उमा विनयाने म्हणाली, तुझ्या पुत्राने मागच्या जन्मी खूप पैसा मिळवला. अन्यायी मार्गाने संपत्ती जमा केली, पण दान मात्र अजिबात केले नाही. शंकराचे पूजनही कधी केले नाही. परान्न चोरून खाल्ले तर जीभ झडावते. दुसऱ्याचा पैसा फसवून घेतला तर हात जळतो. परस्त्रीची अभिलाषा केली तर डोळे जातात, अंधत्व येते. हे लक्षात ठेवायला हवे. शांडिल्य ऋषी म्हणाले. मग उमेने आपले दोन्ही पुत्र
ऋषींच्या पायावर घातले. ऋषींनी त्यांना पंचाक्षर मंत्र दिला आणि प्रदोष व्रत करा असे सांगितले. पक्ष प्रदोष, शनी प्रदोष हे जास्त महत्वाचे असतात. त्या त्रयोदशीत काही खाऊ नये, सत्कर्म करावे. 3 घटका रात्र झाले की भक्तिभावाने शंकराची पूजा करावी. प्रथम गायीच्या शेणाने भूमी सारवावी. नंतर तेथे कर्दळी केळीचा मंडप तयार करावा. त्यावर फुलांच्या माळा सोडाव्यात. आपण शुभ्र वस्त्र नेसावे. पांढरे गंध आणि पांढरी सुवासिक फुले घ्यावीत. मग श्री शंकराचे लिंग स्थापन करावे आणि मनोभावे यथाविधी शंकराचे पूजन करावे. दक्षिण भागाला मुरांतकाची पूजा करावी. उजव्या बाजूला अग्नी असावा. गजानन, अष्टमहासिद्धी, अष्टभैरव यांचीही पूजा करावी. 8 दिशांचीही पूजा करावी. पूजा झाल्यानंतर शिवाचे ध्यान करावे. तो गौरीनाथ निर्मळ आहे. कोटी चंद्राच्या प्रकाशासारखा शीतळ आहे. अशा सनातन पूर्ण ब्रह्माची पूजा केल्याने इच्छित कार्य पूर्ण होते. धर्मगुप्त आणि शुचिव्रत या दोघांना ऋषींनी असा उपदेश केला. मग ते दोघे जण एकचक्री नगरातच राहिले. दोघांनी 4 महिने प्रदोष व्रताचे मनापासून आचरण केले. शिवपूजेची चोरी करणे हे सर्व पापाहून मोठे पाप आहे. प्रसाद, तीर्थ चोरून घेणे हे ब्रह्महत्येसारखे पाप आहे. असो, अशा रीतीने ते दोघे जण भक्तिभावाने व्रत आचरत होते. एकदा ब्राह्मण पुत्र शुचिव्रत एकटाच नदीकाठी फिरत असताना समोरची दरड एकदम ढासळली आणि त्यातून एक सुवर्ण मोहरांनी भरलेला हंडा बाहेर पडला. आपल्या घरी तो हंडा घेऊन आला. उमेला फार आनंद झाला. शुचिव्रताने धर्मगुप्ताला धनाचा अर्धा भाग देऊ केला. पण शुचिव्रत हा मोठा भाऊ असल्याने धर्मगुप्ताने ते धन घेतले नाही. दोघांचे ऐश्वर्य वाढत चालले होते. शिवपूजनात रंगून जात होते. एकदा दोघे जण वनविहार करण्यासाठी गेले होते. त्याच वनात गंधर्व कन्या खेळण्यासाठी आल्या होत्या. त्या मुलींच्यात एक मुलगी अतिशय सुंदर होती. राजपुत्र धर्मगुप्त तिच्याकडे टक लावून पाहत होता. धर्मगुप्ता परस्त्रीकडे असे पाहू नये. त्या तरुणांचे चित्त हरण करतात. स्पर्शाने त्यांचे शौर्य हरण करतात. यांचा सहवास म्हणजे अनर्थाला कारण आहे, शुचिव्रताने आपल्या भावाला म्हटले. पण मोठ्या भावाला बाजूला सारून धर्मगुप्त पुढे निघाला. धर्मगुप्त मदनासारखा सुंदर होता. पुढे गेल्यानंतर त्याला गंधर्व राजाची कन्या अंशुमती दिसली. तीही एखाद्या अप्सरेसारखी सुंदर होती. अंशुमती ही या सुंदर तरुणाकडे पाहत होती. तिला आठवले तिच्या वडिलांनी महेशाला म्हणजेच श्री शंकराला विचारले होते, माझी ही स्वरूप सुंदर कन्या मी कुणाला देऊ? तेव्हा पार्वतीपती म्हणाले होते, धर्मगुप्त नावाचा सत्यरथ राजाचा मुलगा आहे. तो माझा परम भक्त आहे. त्याला तुझी कन्या दे. महेशाने सांगितलेला हा तरुण हाच तर नसेल? किती सुंदर आहे. क्षीरसागरातून प्रत्यक्ष चंद्रच वर आला आहे असे वाटत आहे. अंशुमती स्वतःचीच विचार करत होती. प्रथम दर्शनी ते त्याच्या प्रेमात पडली होती. तिने आपल्या सख्यांना फुले आणण्यासाठी दुसऱ्या बाजूला पाठवून दिले आणि अंशुमतीने राजपुत्र धर्मगुप्ताला हाक मारून बोलावले. मऊ मऊ पल्लवांचे तिने आसन केले होते. राजपुत्र त्या आसनावर येऊन बसला. तोही खुशीत होता. अंशुमती त्याच्याकडे सरळ पाहू शकत नव्हती, लाजत होती. शेवटी धीर धरून ती म्हणाली, तुमच्या शृंगार सरोवरात पोहण्याची इच्छा करणारी मी एक राजहंसी आहे. आपला मुखचंद्रमा पाहताच माझे मन आनंदाने नृत्य करत आहे. माझे नेत्ररूपी भुंगे तुझ्या कमलाभोवती गुंजत आहेत. मला आपली म्हणा. अंशुमतीने आपल्या गळ्यातली तेजस्वी मोतिकांची माळ काढली आणि राजपुत्राच्या चरणावर ठेवली. तेव्हा धर्मगुप्त म्हणाला, मला आई वडील नाहीत.
माझे राज्य शत्रूंनी घेतलेले आहे. मी दरिद्री आहे. तुझ्या पित्याला मी पसंत पडणार नाही. आपण 3 दिवसांनी याच स्थळी लग्नासाठी यावे. मी माझ्या पित्याला सर्व सांगून घेऊन येते. असे बोलून अंशुमती निघून गेली. धर्मगुप्ताने ही सर्व हकीकत आपल्या भावाला सांगितली. शांडिल्य ऋषीच्या कृपेचाच हा प्रसाद आहे हे त्यांच्या लक्षात आले. गुरुचरणावर ज्याची श्रद्धा असते त्याला काहीच कमी पडत नाही. मृत्यूपासूनही गुरु त्यांचे रक्षण करतो. दोघा भावांनी ही सर्व हकीकत आपल्या आईलाही सांगितली. 3रे दिवशी दोघे पुन्हा त्या वनात गेले. गंधर्वराज सहपरिवार लग्नाचे साहित्य घेऊन तेथे आधीच आलेला होता. आपला सर्व गुण संपन्न असा सुंदर जावई पाहून गंधर्व राजा खुश झाला. नंतर त्याने पालखी पाठवून धर्मगुप्ताच्या आईला उमेला बोलावून आणले आणि मग 4 दिवस मोठ्या थाटात विवाह समारंभ साजरा झाला. स्वर्गातील वस्त्रे आणि दागिने त्याने विहिणीला अर्पण केले. 1,00,000 रथ, 10,000 हत्ती, 1,00,000 सुंदर घोडे, 1,00,000 दासदासी, रत्नाचे भांडार आणि स्वर्गीय धनुष्यबाण त्याने जावयाला अर्पण केले. मोठी सेना आणि पराक्रमी सेनापतीही बरोबर दिला. उमेला मोठा मान देऊन संतुष्ट केले. अंशुमती मोठ्या आनंदाने पतीच्या बरोबर चालली होती. त्यांच्या समोर वाद्यांचा गजर होत होता. चतुरंग सेना सभोवताली होती. हे सैन्य घेऊन राजपुत्र धर्मगुप्त आपल्या स्वतःच्या राज्यात विदर्भ नगराजवळ आला. त्याने नगराला वेढा घातला. गंधर्वाचे बळ मोठे होते. त्यांनी विदर्भ राजाचा पाडाव केला. सत्यरथ राजाचा वध करणाऱ्या तुमर्शन राजाला धरून आणले, पण धर्मगुप्ताने त्याला जीवनदान दिले. देशोदेशीचे राजे आपल्या प्रजेसह करभार घेऊन धर्मगुप्ताच्या दर्शनाला येऊ लागले. मग उत्तम मुहूर्त पाहून राजा धर्मगुप्त सिंहासनावर बसला. उमा मातेला आणि ज्येष्ठ बंधू सुचिव्रताला योग्य मान देऊन धर्मगुप्ताने 1000 वर्षे उत्तम राज्य केले. शांडिल्य ऋषींना मोठ्या मानाने बोलावून आणले आणि 100 पद्म मोहरांची गुरुदक्षिणा त्यांना अर्पण केली. अनेक रत्ने, अलंकार, वस्त्रेही अर्पण केली. त्यांच्या शिवभक्तीमुळे दुःख, शोक, भांडणे, संकटे, रोग, वैधव्य, मरण हे सर्व राज्यातून पळाले. प्रजा राजाचे गुणवर्णन करत होती. ब्राह्मण तृप्ततेने राजाला आशीर्वाद देत होते. सर्वीकडे आनंदी आनंद भरला होता. अंशुमती ही सुखात होती. 10,000 वर्ष राज्य केल्यानंतर धर्मगुप्ताने आपल्या सूरज नावाच्या मुलाला राज्य देऊन टाकले आणि शंकराची मनापासून प्रार्थना केली. भगवान शंकरांनी दिव्य विमान पाठवले. धर्मगुप्त राजाला दिव्य देह प्राप्त झाला. आई, भाऊ आणि पत्नी अंशुमतीसह राजा कैलासाला गेला. तेथे शिवदर्शन होताच सर्वांनी साष्टांग नमस्कार घातला. भक्तांच्या कैवारी शंकराने त्यांना उचलून हृदयाशी धरले आणि त्यांना अक्षय पद दिले. असे हे धर्मगुप्ताचे आख्यान जे जे कोणी वाचतात किंवा ऐकतात त्यांचे रक्षण स्वतः शंकर करत असतो. त्यांच्या पापाचा नाश होतो. जेथे जातील तेथे त्यांना विजय मिळतो, समृद्धी होते. जे प्रदोष व्रत करतात त्यांना मृत्यूचेही भय राहत नाही. ज्याच्या घरी शिवलीला अमृत हा ग्रंथ असतो त्याच्या पाठीशी शंकर उभा असतो आणि शेवटी त्याला शिवचरणापाशी जागा मिळते. हा ग्रंथ म्हणजे आंब्याचा वृक्ष आहे. त्यातील काव्य म्हणजे पाडास आलेले आंबे आहेत. ज्यांना मुखरूप झालेला असेल म्हणजेच ज्यांचा शिवचरणावर भाव नसेल त्यांनाच हे आंबे आवडणार नाहीत. सर्वांनी या गोड आंब्याचा रसास्वाद घ्यावा व आपल्या जीवनाचे सार्थक करावे. जय जय रघुवीर समर्थ.